हॅलो बाळांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट स्टार्ट करतोय. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे टाइप्स ऑफ रिएजंट. म्हणजे ही फक्त थेअरीसाठी नाही, तर तुमची सीईटी, नीट आणि जेडब्ल्यू कुठल्याही टाईपची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, या कॉन्सेप्टवर क्वेश्चन असतात. कॉन्सेप्टचं नाव आता मी सांगितलं, टाइप्स ऑफ रिएजंट. आणि रिएजंटचे दोन टाईप आहेत. फर्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट अँड द सेकंड वन इज न्यूक्लिओफिलिक रिएजंट. आणि आज जो लकी ड्रॉ काढलेला आहे त्या लकी ड्रॉ मध्ये निघालेला आहे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट फर्स्ट रिएजंट, that is electrophilic reagent. That is electrophilic reagent. That is electrophilic reagent. Okay. सो पहिल्यांदा आपण काय करूया की हा जो इलेक्ट्रोफिलिक वर्ड आहे ना, याचं मिनिंग समजून घेऊया. सो इलेक्ट्रोफिलिक वर्ड हा दोन वर्डचं कॉम्बिनेशन आहे बाळांनो. इलेक्ट्रोफिलिक वर्ड हा वर्ड आलेला आहे इलेक्ट्रोफाईल या वर्डवरनं. इलेक्ट्रोफाईल या वर्डवरनं हा वर्ड आलेला आहे. आणि इलेक्ट्रोफाईल हा दोन वर्डचं कॉम्बिनेशन आहे. फर्स्ट मीन्स इलेक्ट्रॉन आणि सेकंड आहे फाईल. ह्या दोन वर्डच्या कॉम्बिनेशन पासून इलेक्ट्रोफाईल हा वर्ड बनलेला आहे. आणि इलेक्ट्रोफाईल वरनं इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आलेला आहे. आता अगोदर आपण इलेक्ट्रो आणि फाईलचं मिनिंग बघूया. सो अकॉर्डिंग टू IUPAC, इलेक्ट्रोचं मिनिंग आहे इलेक्ट्रॉन आणि फाईलचं मिनिंग आहे लव्हिंग. ओके. सो ज्या रिएजंटचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे, नीट आहे का? इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? ज्या रिएजंटचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे त्या रिएजंटला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा इलेक्ट्रोफाईल. आता इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉन इज द निगेटिव्हली चार्ज सब atomic particle. इलेक्ट्रॉन इज द निगेटिव्हली चार्ज सब atomic particle. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आपल्याला माहिती आहे. आणि इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह चार्ज आपण रिप्रेझेंट करतो E- या सिम्बॉलनं. मग आता आपण काय सांगितलं की इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन आणि फाईल मीन्स लव्हिंग. असा रिएजंट ज्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. ओके. जनरली कसं असतं, आपल्याकडे जी गोष्ट नसते ना त्याच गोष्टीवर आपलं प्रेम असतं. लहानपणी आपल्याकडे सायकल नव्हती तर आपल्याला सायकल प्रचंड आवडत होती. म्हणजे सायकल घेतल्या घेतल्या आपण रोज सकाळी उठून सायकल पोसायचो. आता तीच सायकल आपली भंगारमध्ये, आपल्याला टू व्हीलर आवडते. नंतर टू व्हीलरचं प्रेम तुमचं शिफ्ट होईल फोर व्हीलरवर. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नसते तीच आवडते. तसंच ह्या इलेक्ट्रोफाईलचं आहे. इलेक्ट्रोफाईलचं कोणावर प्रेम आहे? इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. म्हणजे 100% याच्याकडे इलेक्ट्रॉन असणार आहेत किंवा असतील तरी कमी असणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कडे इलेक्ट्रॉन नसल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. आणि इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे म्हणजे कुठल्या चार्जवर प्रेम आहे बाळांनो? तर निगेटिव्ह चार्जवर प्रेम आहे. निगेटिव्ह चार्जवर कोण प्रेम करू शकतो? पॉझिटिव्ह करू शकतो ऑब्व्हियसली. निगेटिव्हवर निगेटिव्ह होत नाही. अपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट्स. मग निगेटिव्ह चार्जवर ज्याचं प्रेम आहे तो इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे आणि म्हणजेच तो इलेक्ट्रोफाईल आहे. म्हणजे आपला इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणून तर त्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे ना. सो आय होप सगळ्यांना वर्ड क्लिअर झाला. इलेक्ट्रोफिलिक वर्ड कम्स फ्रॉम इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फाईल मीन्स लव्हिंग. अशी स्पीसीज किंवा रिएजंट ज्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. ओके. म्हणजे थोडक्यात मी आता सांगितलं की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. मग याला आपण कसं डिफाईन करणार बा? चला आपण डिफाईन करू शकतो. द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. The electron deficient species. डेफिशियंट म्हणजे कमतरता असलेली, गरजेपेक्षा कमी इलेक्ट्रॉन असलेली. The electron deficient species in which central atom carries. In which central atom carries positive charge is called as electrophilic reagent. बघा, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे काय? ज्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. आणि मी आता काय सांगितलं, कुठल्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं? जी गोष्ट आपल्याकडे नसते. म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे.
ओके, आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि म्हणजे त्याच्यावर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. त्याच्या स्वतःवर पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचं निगेटिव्हवर प्रेम आहे. सो आय होप डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर आहे. द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज इन विच सेंट्रल आयटम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंटलाच आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. ओके, सो नेक्स्ट इज इलेक्ट्रोफाईल कसा रिप्रेझेंट करतो पहा आपण. इलेक्ट्रोफाईल इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल ई आणि त्याच्या डोक्यावर प्लस चार्ज दाखवतो. इलेक्ट्रोफाईल इज रिप्रेझेंटेड बाय ई प्लस. ओके, आता ऑब्विसली याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे बाळांनो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेणार आहे. याच्यावर पॉझिटिव्ह आहे कारण तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेणार आहे. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर स्पीसीजला आठववर आपण काय म्हणतो? कॉन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर स्पीसीजला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर लेविस ऍसिड, म्हणजे इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन घेणार आहे. देअरफॉर इलेक्ट्रोफाईल ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रोफाईल accept electron, electrophile accept electron, therefore it act as लेविस ऍसिड. लेविस ऍसिड का म्हटलं आपण इलेक्ट्रोफाईलला? कारण लेविस ऍसिडची कॉन्सेप्ट आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणाऱ्या स्पीसीजला लेविस ऍसिड म्हणतात. आणि इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, तो 100% इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून तो आपला इलेक्ट्रोफाईलला आपण लेविस ऍसिड सुद्धा म्हणू शकतो. ओके, आता बरेच सारे एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपल्याला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल कार्बोकॅटायन. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन म्हणजे काय? कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग याच्यामध्ये 3 टाईपचे कार्बोकॅटायन असतील. प्रायमरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन आणि टर्शरी कार्बोकॅटायन. ओके, नंतर आणखीन आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल AlCl3, BF3, FeCl3, असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. ओके, सो इट इज ऑल अबाउट इलेक्ट्रोफाईल. आपण थोडंसं समराइज करूया. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट word is come from electrophile. Electro means electron, file means loving. Electron means negatively charged species, म्हणजे असा रिएजंट ज्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे. इलेक्ट्रॉनवर म्हणजे कुठल्या स्पीसीजवर? निगेटिव्ह स्पीसीजवर प्रेम आहे. मग निगेटिव्ह स्पीसीजवर प्रेम करणारी स्पीसीज नेहमी पॉझिटिव्ह असते आणि एखाद्या ऍटमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कारण जी गोष्ट आपल्याकडे नसते तिच्यावरच आपलं प्रेम असतं. म्हणून डेफिनेशन लिही बा. द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज in which central atom carries positive charge is called as electrophilic reagent. Electrophilic reagent is represented by E+. याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणून तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे आणि जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो. आणि कार्बोकॅटायन असेल, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड असेल, बोरॉन ट्रायफ्लोराइड असेल किंवा FeCl3 असेल, ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ अवर इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आय होप तुम्ही लेक्चर एन्जॉय केलं असेल. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर फॉरवर्ड करा बाकीच्या लोकांना, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं, आणि कॉमेंट पण करायला विसरू नका. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, बाय बाय.